नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त नाशिक जिल्ह्यातील शिवमंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। येवल्याच्या महामृत्युंजय मंदिरापासून ते मनमाड जवळील नागापूरच्या नागेश्वर मंदिरापर्यंत शिवभक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील अमरधाम परिसरात असलेल्या महामृत्युंजय मंदिरात शिवलिंगाला दुग्धाभिषेक, फुलांची सजावट आणि महाआरतीसह भक्तांनी दर्शन घेतलं। मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती। श्रद्धेने आलेल्या भाविकांना साबुदाणा वड्याचा प्रसादी वाटप करण्यात आला। दुसरीकडे मनमाड जवळील नागापूर येथील प्राचीन नागेश्वर मंदिरातही पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। हे मंदिर हेमाडपंथी शैलीतलं आणि प्रभू श्रीरामांच्या काळापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातं। भाविक कावड घेऊन पायी यात्रेने इथं पोहोचतात आणि दर्शनानंतर भक्तिमय ऊर्जा अनुभवतात। त्यामुळे भाविक मंदिरात दर्शनासाठी आवर्जून गर्दी करतात। या भक्तिमय वातावरणात सहभागी झालेल्या काही भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नवसाला पावणारं असं हे हेमाडपंथी शिवमंदिर, महादेव मंदिर की एक छोटासा नवस आम्ही केला होता की एक मन्नत होती, पूर्ण झाल्यावर मनमाडपासनं एक बिझी शेड्यूल मधून वेळ काढून या मंदिरात पहिल्या सोमवारी आम्ही मनमाडपासून इथपर्यंत मंदिरापर्यंत पायी येऊ। सकाळी साधारण 6:30 वाजता आम्ही आमच्या महादेव भेटीसाठी सुरुवात केली आणि 8 वाजता 1.5 तासात आम्ही इथं पोहोचलो। इथं आल्यानंतर इतकं अंतर चालल्यानंतरही एक वेगळी ऊर्जा या मंदिरात आहे। या मंदिराचं जे काही एक वलय आहे त्या वलयाने इतकं सुंदर वाटतंय आणि हे जे वातावरण आहे शिवमय भक्तिमय वातावरणामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय। येवला येथील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात आज पहिला श्रावणातला सोमवार असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। महादेवाच्या पिंडीला व मूर्तीला दुग्ध अभिषेकही करण्यात आला। सुमारे 5 वाजेपासून पूजा चालू होती, तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी आज इथे गर्दी केली आणि मंदिराची सुंदर सजावट करण्यात आली होती, तर भाविकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेतला। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महाभक्तांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली। तसेच सकाळी खिचडीचे वाटप व संध्याकाळी महाभोजनाचे आयोजन केले आहे, तरी भाविकांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा। जय भोले। जय भोले। आज पहिला श्रावणी सोमवार येवला शहर महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमवार हा उत्सव साजरा करण्यात येतो। आज 16 सोमवार महापूजा पण करण्यात येते। संध्याकाळी इथे महाप्रसादाचं पण आयोजन करण्यात आलं आहे। सर्व शिवभक्तांनी इथं महाप्रसादाचा संध्याकाळी लाभ घ्यावा व इथं महामृत्युंजय मंदिर आहे। या महामृत्युंजयाची आख्या आहे, इथं चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार होत नाही अशी आख्या आहे। इथं महादेव हे प्रसन्न व सर्व भक्तांना आशीर्वाद देतात आणि त्यामुळे येथे सर्व भाविक गर्दी करत असतात। हे अतिप्राचीन असं नागापूर मनमाडपासून 4 किलोमीटर अंतरावर अतिप्राचीन हे महादेवाचं मंदिर आहे। इथं लोक अतिशय पंचक्रोशीतील अतिशय मनोभावे या ठिकाणी येऊन पूजा करत असतात आणि या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळं लोक पण शेतकरी पण एकदम समाधानी आहे आणि इथं येऊन आपलं अतिप्राचीन पहिला सोमवार असल्यामुळं अतिशय गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि लोकही आपले मनोभावे या ठिकाणी पूजा करत आहेत। सर्व पाऊस चांगला झाल्यामुळं सर्व भाविक भक्तांमध्ये एक आनंद व्यक्त होत आहे, म्हणून या ठिकाणी येऊन आपले मनोभावे पूजा करून आपल्या मनातील काही भावना असतील समाधानी होण्यासाठी लोक या ठिकाणी सर्व पूजा अर्चना करत आहेत। हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमलेला होता। श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि महादेवाच्या दर्शनासाठी आलेली भाविकांची अलोट श्रद्धा राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये आज पहिल्याच सोमवारी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हर हर महादेवच्या जयघोषात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम दिसून आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी आम्रपाली वाघ, नाशिक।